दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत व सामाजिक सलोखा टिकवून ठेवत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्याचाही भव्य कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली। समाजातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते म्हणून महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि महिला शिक्षणाला नवा मार्ग दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे योगदान यांचा गौरवपूर्ण उल्लेख मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला। कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे चेतनजी वळगाये, सभापती सडक अर्जुनी, अविनाशजी काशीराम, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी, मधुकरजी गुरनुले, माजी सैनिक चंद्रपूर, योगेश शेंडे, महेंद्र वंजारी नगरसेवक, अशोकजी लंजे माजी सभापती, सरपंच नितेशजी गुरनुले, उपसरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि गावकरी यांचा सहभाग खूप मोठ्या संख्येने दिसून आला। ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नवीन सभामंडपामुळे गावातील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक भक्कम व सुबक सुविधा उपलब्ध झाल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्थानिक समाजबांधव, कार्यकर्ते व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले। संपूर्ण वातावरणात सामाजिकता, कृतज्ञता आणि प्रेरणेची भावना अनुभवायला मिळाली। कार्यक्रमांमध्ये 1 ते 10वी पर्यंतचे जे मुलं मुली पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यांचा ट्रॉफी सत्कार देऊन स्वागत करण्यात आले। तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि लेझिमद्वारे सर्व मुलामुलींनी भाग घेतलेल्या त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच नितेश भाऊ गुरनुले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। आकाश नंदागवळी, प्रतिनिधी, गोंदिया, भंडारा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।